सावधान, तुमचे 1,500 रुपये हे एजंट खात आहेत. फॉर्म मंजूर करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्यास काय करावे? फॉर्म मंजूर करण्यासाठी पैसे मागतायत, लगेच इथे तक्रार करा. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून देण्यापासून ते बँकेत पैसे काढून देण्यापर्यंत काही एजंट महिलांची आर्थिक लूट करत आहेत. अशा फसवणुकीपासून स्वतःचे पैसे कसे वाचवायचे? ताई, मला 500 रुपये द्या, तुमचा अडकलेला फॉर्म मी लगेच मंजूर करून देतो. तुम्हालाही गावातल्या एखाद्या एजंटने असं सांगितलंय का? जर तुम्ही तुमचे कष्टाचे पैसे अशा दलालांना देत असाल तर थांबा. तुमचे पैसे लुटले जात आहेत आणि यावर शासनाने आता थेट FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. नमस्कार. लाडकी बहीण योजना ही 100% मोफत योजना आहे. मात्र ग्रामीण आणि निमशहरी भागात काही महाभाग महिलांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांच्या पैशांवरती डल्ला मारत आहेत. आज आपण या फसवणुकीचे आर्थिक गणित आणि त्यावरील कारवाई समजून घेणार आहोत. शासनाने 1,500 रुपये तुम्हाला संसारासाठी दिले आहेत. दलालांचे खिसे भरण्यासाठी नाही. अनेक गरिबांना मोबाईल चालवता येत नाहीत. याचा फायदा घेऊन काही लोक OTP मागतात आणि त्यांच्या खात्यातील पैसे परस्पर लांबपास करतात, चोरतात. ही आर्थिक लूट आपल्याला थांबवायची आहे. तर कशी? तर पहिलं लूट कशी होते ही बघा. पहिल्यांदा लूट कशी होते तर काही एजंट महिलांना सांगतात की फॉर्म पेंडिंग आहे, अधिकाऱ्याला पैसे द्यावे लागतील. ते 300 ते 500 रुपये उकळतात. विचार करा, 1,500 रुपयांपैकी 500 रुपये जर दलालाने घेतले तर तुमच्या हातामध्ये फक्त 1,000 रुपये उरतात. दुसरं शासकीय नियम काय सांगतो? अंगणवाडी सेविका, सेतू केंद्र किंवा ग्रामपंचायत यांना फॉर्म भरण्यासाठी किंवा मंजूर करण्यासाठी 1ही रुपया घेण्याचा अधिकार नाही. शासनाने त्यांना माहितीसाठी स्वतंत्र मानधन दिले आहे. तिसरं ह्या सर्व घटनेबद्दल तक्रार कुठे करायची? तर जर कोणी पैशांची मागणी करत असेल तर थेट तुमच्या तालुक्यातील तहसीलदार कार्यालयामध्ये किंवा तहसीलदार व महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करा. शासनाने अशा एजंट्सवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. आणि चौथं ATM कार्ड आणि पिन. कधी तुमचे ATM कार्ड किंवा पिन नंबर कोणीही अनोळखी व्यक्तीला किंवा सायबर कॅफेवाल्याला देऊ नका. तुमचे ATM कार्ड किंवा त्याचा ATMचा पिन कधीही कोणत्या अनोळखी व्यक्तीला देऊच नका. आणि सायबर कॅफेवाल्याला तर अजिबात देऊ नका. तुमचे पैसे बँकेतून तुम्ही स्वतः किंवा घरातील जबाबदार व्यक्तीनेच काढावेत. आता नागरिकांना एक सूचना आहे की योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास फक्त शासनाच्या अधिकृत हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा. तुमच्या गावात किंवा आजूबाजूला असा प्रकार घडला आहे का? कमेंटमध्ये न घाबरता सांगा. आणि महिलांना जागृत करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.